नमस्कार. मी वंदना सलदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. शुभम भवतु, सुप्रभात. आजचा सुविचार आहे, मन साफ तर सर्व माफ. मन साफ तर सर्व माफ. आपल्या प्रत्येकाच्या घरातील केराचा डबा तरी एकदम काय म्हणतात रिकामी असतो. आपण 24 तासातून एकदा तरी तो स्वच्छ करतो, रिकामी करतो. पण आपलं मन जे आहे इतकं म्हणजे एक डस्टबिन झालेलं आहे. आपल्याला वर्षानुवर्ष ज्या आपल्यासोबत वाईट घटना घडलेल्या आहेत, वाईट गोष्टी घडलेल्या आहेत, कोणी आपल्याला त्रास दिलेला आहे, कोणी आपल्या ध्येयापासून आपल्याला परावृत्त केलेलं आहे, कोणी आपली बदनामी केलेली आहे, खोटं नाटं आपल्याबद्दल पसरवलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मनात साठवत आजपर्यंत ते इथंपर्यंत वाहवत आणलेलं आहे. तर त्याच्यामुळं आपण मग ज्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला त्याचा आपण द्वेष करतो, राग करतो, चिडचिड करतो. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम फक्त आणि फक्त आपल्या शरीरावरती होतो. म्हणून आपलं मन हे अगदी ते स्वच्छ केलं पाहिजे. मनात कोणत्याही गोष्टीचा ताण तणाव, राग, चिडचिडेपणा आपण ठेवायचा नाही, कोणाबद्दलही द्वेष ठेवायचा नाही. कारण जो व्यक्ती जसा आहे तसा तो वागलेला आहे, तसा तो बोललेला आहे, तसं त्याने कृत्य केलेलं आहे. आपण त्या मनात साठवून ठेवून आपण स्वतःला त्रास दिलेला आहे, आपण असमाधानी राहिलेले आहे, आपली शांतता हरवून बसलेलं आहे. जर आपल्याला समाधानाने, सुखाने, आनंदाने जीवन जगायचं असेल तर सोडून दिलं पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी त्रासदायक आहेत, ज्या व्यक्ती त्रासदायक आहेत, ज्या घटना, जे प्रसंग त्रासदायक आहेत त्या आपण विसरलं पाहिजे किंवा आपल्या मनातून काढून टाकून दिल्या पाहिजेत. तरच आपण वर्तमानामध्ये जगू शकतो, वर्तमानातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. जर भूतकाळातील गोष्टी आपण धरून ठेवल्या, एखाद्या व्यक्तीने वाईट बोललेलं आहे, एखाद्या व्यक्तीने असं केलं आहे, तसं केलं आहे, आपण जर ते म्हणत राहिलो, दुःख उगाळत राहिलो तर ते वाढतच जाणार आहे आणि आपल्याला अस्वस्थ करणार आहे. म्हणून आपण त्या सगळ्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण जसं आपण डस्टबिन स्वच्छ करतो तसं आपलं मन रोजच्या रोज आपण स्वच्छ करून छान पद्धतीने आपल्या स्वतःच्या ध्येयाकडे, आपल्या स्वप्नांकडे, आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून आनंदाने जीवन आपल्याला जगायचं आहे. हे आपण जेव्हा मनातून विचार करतो तेव्हा सगळ्या ह्या वाईट निगेटिव्ह गोष्टी हद्दपार होतातच. धन्यवाद. शुभम भवतु, स्वयं भव.